नमस्कार, मी रुपाली. अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आपण छोले बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मी काबुली चणे रात्री पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि आता ते पाणी काढून मी 2-3 वेळा ते स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता ते कुकरमध्ये टाकते. त्यामध्ये 2-3 लवंगा, काळी मिरीदाणे, तेजपत्ता वगैरे टाकते. एक बटाटा कापून टाकते. 1 चमचा मीठ टाकले आहे आणि 2 ग्लास पाणी टाकले आहे. कुकरच्या 5 शिट्या घ्यायच्या आहेत. मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे. त्याचे मोठे मोठे तुकडे करून मिक्सरला वाटून घेते आहे. कांदा वाटून झाला आहे, तुम्ही बघू शकता. आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये मी 2 टोमॅटो कापून टाकते. ते सुद्धा मिक्सरला फिरवायचे आहे. टोमॅटोची ग्रेव्ही सुद्धा तयार आहे. आता आपण कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये जिरे टाकले आहे, थोडेसे हिंग टाकले आहे आणि कांद्याची प्युरी टाकतोय. कांदा छानपैकी फ्राय करायचा आहे. कांदा शिजल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकते. हे चांगले परतवून घ्यायचे आहे. 1-2 मिनिटासाठी वाफ देऊया. आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकते आहे. 1 चमचा हळद टाकते आहे. टोमॅटोची प्युरी टाकते आहे. आता यामध्ये 1.5 चमचा मसाला टाकूया. 1 ते 1.5 चमचा गरम मसाला टाकते. आपल्या कुकरच्या शिट्या झाल्या आहेत. आता आपण पाहूया आपले छोले शिजले आहेत की नाही. आपल्या मराठीमध्ये आपण यांना काबुली चणे बोलतो, पण हे छोले म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत. आपले छोले शिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय आपल्या ग्रेव्हीला बाजूने तेल सुटले आहे. आपली ग्रेव्ही सुद्धा तयार आहे. तिला छानपैकी परतवून घेऊया. मी थोडीशी कोथिंबीर टाकते. आता यामध्ये उकडलेले छोले टाकायचे आहेत. तुमच्याकडे छोले मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता. मी किचन किंग मसाला टाकते आहे. मी थोडीशी कोथिंबीर पुन्हा टाकते. आपले छोले तयार आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.